तुम्ही? स्वप्नील वाडेकर. ॲट युअर सर्व्हिस. पण तुम्ही इथे? हे माझंच ऑफिस आहे ना. सॉरी. हॅव सीट. थँक्स. सॉरी, ऍक्च्युली मी विसरलो की तुम्ही आणि मिस्टर मुदोळकर पार्टनर्स आहात म्हणून. तुम्ही सत्यजितला भेटायला आलाय? नाही, म्हणजे मी अपॉइंटमेंट नाही घेतलेली. ऍक्च्युली मला कोल्हापुरात थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची होती लँडमध्ये. I came to know Mr. मुदोळकर is best in business, so ऍक्च्युली आता सत्यजित ऑफिसमध्ये नाहीये, पण आपण बोलू शकतो. तुम्ही संजय सरंजामेला ओळखत असालच ना? संजय? हा, संजय सरंजामे आमच्या इथे नोकरी करत होता. सध्या तो माझ्या कंपनीत काम करतो. हो. त्याच्याकडून खूप ऐकलंय मी मिस्टर मुदोळकरांबद्दल. अच्छा. एक्सक्यूज मी. कुठेस तू? स्वप्नील वाडेकर आलाय का तिकडे? म्हणजे तुला माहितीये? सत्यजित मुधोळकरांबद्दल माहिती गोळा करायला आलाय. त्याला योग्य ती माहिती दे. हो. त्याला सांग की सत्यजित मुधोळकरांचं त्यांच्या बायकोवर किती प्रेम आहे आणि जो कोणी त्या दोघांच्या मध्ये यायचा प्रयत्न करेल त्याला. आम्ही लँड डिलिंगचा बिझनेस करतोय. बघ, बोलता बोलता एखादा जमिनीचा तुकडा त्याला विकता आला तर बघ. शेवटी ग्राहकांचा संतोष तेच आमचं समाधान. काय? डोंट वरी, मी तुला नंतर कॉल बॅक करतो. बाय. सॉरी, फोन घ्यावा लागला. इट्स ओके. हा, तुम्ही काय बोलत होता? या. मावशी, अगं खरंच इतक्या घाईने यायची काही गरज नव्हती. म्हणजे सगळं ठीक आहे आता. हा, मला मान्य आहे मी थोडी वेड्यासारखी वागले, पण आता सगळं खरंच ठीक आहे मावशी. आता ठीक होणारच आहे ग सगळं. पण तुझं कोडकौतुक करायला, तुला हवं नको ते बघायला कोणी नको इथे जवळचा माणूस? असे मी सत्याला बोलता बोलता बोलले. म्हटलं प्रियाचं बाळ हे माझ्या नातवंडच आहे आणि ते तसंच आहे, हो की नाही? मग काय म्हणाला तू? नाही म्हणजे तू इथे येऊन राहिलीस म्हणून चिडला नाही ना आमच्यावर? छे ग, चिडेल कशाला? कसं आहे, मी घरात नसले की थोडा बेचैन असतो तो, पण तुमच्यावर चिडायचा काहीच संबंध नाहीये. पण खरं सांगू का, तू इथे थांबायची गरज नाहीये. म्हणजे तू इथे थांबलीस तर मला आनंदच आहे. तुला आनंद होतोय ना? मग झालं. कसं आहे ना प्रिया, नेहमीची परिस्थिती असती तर हक्काने तुझ्या माहेरी आली असतीस, हक्काने तुझं कोडकौतुक करून घेतलं असतंस. तसं होऊ शकत नाहीये ना. तीच तर भीती आहे मला मावशी. अगं मंजिरीला जर कळलं तू इथे येऊन राहिलीस तर सगळं आणखीनच बिघडेल. काय कारण आहे बिघडायचं? नाही म्हणजे तू आमच्या घरी येऊ शकत नाहीस इथपर्यंत ठीक आहे, पण आता मी कुठे जायचं, कुठे राहायचं हा माझा प्रश्न आहे. मंजिरीने चिडायचं काहीच कारण नाहीये. आणि आता ह्या सगळ्याचा विचार बंद. मी इथे आलीये ना, तुझ्यासाठी आलीये, तेव्हा माझ्याकडून भरपूर लाड करून घ्यायचे स्वतःचे. काय बाळ हसरं पाहिजे आम्हाला. बाबा, चहा. चहा. वा 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 मनोहर.
वा वा, थँक्यू व्हेरी मच. देव तुझं आजच्या दिवसातला हा शेवटचा कप आहे हं? काय 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 बोलतेस तू? दिवस अजून अर्ध्यावर ते सुद्धा नाही आला आणि तू आणि तरी तुमचा 2 कप चहा झालाय. आपलं काय ठरलं होतं बाबा? सकाळी 1 कप आणि संध्याकाळी 1 कप. बस आजच्या दिवसाचा कोटा संपवलाय तुम्ही. हं? आणि मग संध्याकाळी काय करू? अगं संध्याकाळी घशाला कोरड पडते तेव्हा काय करू? तुम्ही बीटचा ज्यूस प्या. या, शी. तू पी. तुम्हाला आधार मिळावा म्हणून मी ते सुद्धा करायला तयार आहे बाबा. मी तयार नाही. मला चहा हवा म्हणजे चहाच हवा. बरं बघू. आणि हे बघ म्हणू, ही सगळी तुझी दडपशाही मी मुकाटपणे सहन करतो आणि याचा अर्थ असा नाही की चहा गार होतोय. हो. हम्म. बाळ म्हणू, आता मी चहामध्ये साखरेची अपेक्षा करणं म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाने रिकाम्या लोकलची अपेक्षा करण्यासारखं नाही का? तर काही जरा शुगर फ्री वगैरे असतं तर काही. मी टाकली नाही का गोळी? आय एम सॉरी, मग विसरले असेल मी. ही गोळी बरी तुझ्या लक्षात राहत नाही ग. बाकीच्या सगळ्या गोळ्या लक्षात राहतात. हं? काय करू बाबा, विसरभोळेपणा वाढत चालला हल्ली. माझं वय वाढलं ना. वय वाढलं. हं? आता आलाय परवावरती वाढदिवस. आज माझं आणि अंकिताचं सुद्धा बोलणं झालं. ते मला म्हणत होते जोरदार साजरा करूया वाढदिवस. नाही नाही नको बाबा. काय नको काय? वाढदिवस साजरा करणार म्हणजे करणारच. हं? अहो, वाढदिवस साजरा करायला लहान राहिले का मी आता? माझा 50वा वाढदिवस साजरा केला होता ना, तेव्हा मी काय 50 दिवसांचा होतो? तसं नाही, पण वाढदिवस साजरा होणार म्हणजे होणार. भले तुम्हाला वर्षभर बीटरूटचा ज्यूस पाजलास ना तरी सुद्धा चालेल मला. अरे वा, आयडिया चांगली आहे. हं. पण नको. बरं चहा गार. गार बी राहू दे. चहा गार. विदाउट शुगर ते विदाउट शुगर. सर, चेन्नईवाल्यांचा फोन आला होता. ते विचारतात की आपण. रे ते सोड. तुला माहिती मी आता कुठे जाऊन आलो? कुठे सर? तुझ्या सत्यजित सरांच्या ऑफिसला. हा, तुम्ही म्हणाल होतात मागे तुम्हाला जमिनीत इन्व्हेस्ट करायचं म्हणून. सत्यजित सरांकडे गेला म्हणजे काही प्रश्नच नाही. ते तुम्हाला बरोबर काय मदत करते. अच्छा. मग काय म्हणाले सत्यजित सर? नाही, ते नाही भेटले. त्यांचे पार्टनर होते ते विहंग भोसले. म्हणजे सत्यजित मुधोळकर आणि माझ्यामध्ये लपाछपीचा खेळ चाललाय. पुढच्या कधी होतोय ते बघायचं. संजय, सोशल नेटवर्किंग साईटवर असतील ना ते? लॉग इन कर. फोटो तरी बघूयात सत्यजित मुधोळकरांचा. नाही सर, सत्यजित सर कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटवर नाही आहेत. कसं शक्य आहे संजय? त्यांना या गोष्टींची गरज नाही वाटत सर. साड माणूस आहे. सोशल नेटवर्कवर जगाची फालतू उठाठेव करण्यापेक्षा माणसानं आपलं काम करावं. असं सत्यजित सरांचं म्हणणं आहे. सर, मला माहिती आहे तुम्ही आज सत्यजित सरांच्या ऑफिसला का गेला होतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये इंटरेस्ट नाहीये. तुम्ही मंजिरी मॅडम बद्दल
माफ करा सर, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण प्लीज या वाटेवर जाऊ नका. कारण पुढे जाऊन तुम्हालाच त्रास होईल. सत्यजित आणि मंजिरीला कुणीही एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. आय मीन सत्यजित सरांना आणि मंजिरी मॅडमना. नथिंग इज इम्पॉसिबल. प्रत्येक नियमाला अपवाद असतात सर. यू मे गो. मी तुम्हाला खूप मानतो सर. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी कळतंय मग. मंजिरी, आज दादा आणि काका लई लांबवर चालत गेलेले दिसतात. बघ ना, तासभर झाला पण अजून त्यांचा पत्त्या नाही. येतील इतक्यात, पण येताना त्या दिवशी सारखी भेळ खाऊन आले नाही म्हणजे मिळवते. काय हसताय काय? चेष्टा नाहीये ही. व्यायाम म्हणून चालायचं आणि येताना अरबट चरबट खायचं, याला काय अर्थ आहे? अगो बायो, देवानं माणसाला भराया पोट आणि काळजी करायला हात दिला या, पण त्याच्याबरोबर जीभ बी दिली आहे ना. तिचं बी चोचलं पुरवावं लागतात ना कधी कधी. हो, पण हे असलं काहीतरी बाबांसमोर बोलू नका प्लीज. त्यांना काय तेवढंच निमित्त. घ्या आले. हा पण कशात मावशी? मी बरी आहे. या ना, या आत या. हाय मंजिरी, कशी आहेस? तुम्ही असे न कळवता. अगं, खिडकीवर बसणारा कावळा कधी निरोप देऊन येतो का? या घरात माझी किंमत त्या कावळ्यासारखीच आहे. कावकाव सहन झाली नाही की टाका 200 त्याला. काही काम होतं का तुमचं? हो, खूप मोठं आणि खूप महत्वाचं काम होतं, पण त्याआधी मावशी तुमच्यासाठी. आता हे काय आणि? अहो, लुगडं आहे. मागच्या खेपेला आलो, नुसतेच पाय धरले आणि गेलो. फुकटच आशीर्वाद घेतले. म्हणलं या वेळेला हात हलवत जायचं नाही. हे लुगडं. रीत भात चांगली कळतीये तुम्हाला जावाई बापू. नाही म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगते बघा, हे काय तुमच्याकडून घेतलेलं आमच्या मालकासनी चालायचं नाही. आणि जे आमच्या मालकांना आवडणार नाही ना, ती मी काय करणार नाही बघा. सोनं होईल माझ्या लेकीचं. परिसाचा स्पर्श झाले तिला. अहो, पण लेकानं दिलेली भेट म्हणून ठेवा. जोवर ह्या मालकांकडे आहे तोपर्यंत बासनातून काढू बी नका. पण कधीतरी असा दिवस येईल की नाही की लेकानं दिलेली ही भेट वापरण्याच्या लायकीची होईल. तेव्हा कोणी चिडायचं नाही आणि कुणाचं मन मोडायचं नाही. बोलण्यात तुम्ही काय ऐकणार नाही बघा. घ्या. कसं आहे मावशी, बोलण्याचा फायदा त्याच्या समोर ज्याला ऐकायला जात. आता ज्यानं आपल्या कानावर झापडं सोडून घेतलेली आहेत त्याला. तुमचं काम होतं काहीतरी. बाबू, मास्तरीनबाई चिडल्या. काम म्हणजे शुभ्राला भेटायचं होतं मला, जर तुझी परवानगी असेल तर. ती आत आहे.
तू येणार नाहीस का? आपल्या लेकीला कधीतरी तिच्या आईबाबांना एकत्र बघू दे. तिला ते बघता येत नाही याला कारण तुम्ही सांग. बघितलं मावशी, मास्तरीनबाई शेवटच्या बॉलवर सिक्सर मारायचं काही सोडत नाहीत. हा, पांढरं निशाण म्हणून हा रुमाल फडकवतो आता. हा बघ, आता तरी ये. आलो. मावशी, जरा बोलायचं होतं. काय? रादर थँक्स म्हणायचं होतं, आभार मानायचे होते. कशाबद्दल? नाही, तुम्ही कोल्हापूरहून मदतीसाठी एवढ्या लगेच आलात. मला माहिती आहे तुमची खूप दगदग होतीये, पण सुहासराव, पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला कुठलीही मदत करत नाही. ही माझं कर्तव्य पार पाडते. मुलीच्या गरोदरपणामध्ये तिच्या आईने तिच्या सोबत असायला हवं. हे काय आता नव्याने सांगायला पाहिजे तुम्हाला? प्रिया मुलगी आहे माझी. नाही, तरी पण आता पण नाही आणि बीण नाही. प्रिया बाळंत होईपर्यंत तुम्ही कुठलीही काळजी करायची नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मला दगदग होतच नाहीये. आणि जरी झाली तरी ती माझ्या मुलीसाठी असेल, त्यात आनंद आहे मला. मी खरं म्हणजे माझ्या आईला कधी बघितलं नाही, पण पुढचा जन्म देताना जर मला देवाने विचारलं तर तुला आई कशी हवी, तर मी नक्की सांगेन शालिनी मावशींसारखीच दे. या जन्मी सुद्धा मी तुझी आईच आहे. नाही, मला हे आवडतंय खरंच. तुम्ही हेच कंटिन्यू करा. म्हणजे ते सुहासराव वगैरे मला खरोखरच आवडत नव्हतं. बघूया कसं काय जमतंय. बर, आणि हो, एक सांगायचं होतं. काय? मंजिरीचा फोन आला होता. काय म्हणाली? नाही, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं फक्त. आणखीन काही? नाही ना, काहीच बोलली नाही. अभिनंदन केलं आणि फोन ठेवून दिला. मी चला, बॅटरी रिचार्ज झाली. आता पुढचे काही दिवस तरी सुखात जातील माझे. शुभ्राचे डोळे आणि तुझं स्माईल, दोन गोष्टींसाठी जीव टाकू शकतो. शिवराज, तू लिहून घे माझं वाक्य. येते नमस्कार. हे इथं काय करतायत? शुभ्राला भेटायला आलो. भेटलोय, आता निघतोय. येतो म्हणते. काका येतो. एक मिनिट मुदळकर. तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तेव्हा या घरामध्ये नाही येऊ शकत. धर्मशाळा नव्हे. आणि जेव्हा कधी तुम्हाला कोणत्याही कारणासाठी इथे यायचं असेल तर
एक दिवस आधी फोन करायचा, वेळ घ्यायची आणि मगच घ्यायचं. मी इथे माझ्या मुलीला शुभ्राला भेटायला येतो. म्हणजे एक काम कर, शुभ्राचा मोबाईल नंबर मला SMS कर. पुढच्या वेळी यायचं असेल तेव्हा मी शुभ्राला फोन करेन, तिची वेळ घेईन आणि मगच इथे येईन. ओके? ही मस्करी नाहीये. आय मीन व्हॉट आय से. दादा अरे असे नियम लागू करण्यापेक्षा शिवराज, माझ्या घरातले नियम मला बनवते ना. मग तुमचा हा नियम पाळणं मला जमेल असं मला नाही वाटत. मग यापुढे तुम्हाला या घरामध्ये पाऊल सुद्धा टाकता येणार नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? काहीच प्रॉब्लेम नाही, फोन करून यायचं ना. येईल. यावेळी गैरसोय झाली त्याबद्दल क्षमस्व. शुभरात्री. शिवराज, दार लावून घे जा.